जोपर्यंत आपण पुढे किंवा मागे वाकून योगासनांचा सराव करत नाही तोपर्यंत आपल्या शरीरामध्ये जे आजार डोकावत असतात ते डोकावलेलेच राहतात आणि म्हणून आजारांना मुळातून नष्ट करण्यासाठी आणि शरीरातल्या अवयवांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपण आज शिकणार आहोत हलासन आणि सर्वांगासन। सगळ्यात पहिले आपण पाहूयात हलासन। हल म्हणजे नांगर। नांगर कसा टाकलेला असतो त्याप्रमाणे आपण या आसनामध्ये दोन्ही पाय डोक्याच्या मागे ठेवणार आहोत। बघूया। हे आहे हलासन। आता तुम्ही म्हणाल की माझे पाय पूर्ण मागे कसे लागतील, मला हे आसन कसं जमेल? तर प्रत्येकाला हे आसन जमू शकतं। तुमचं वय कितीही असलं तरी काही फरक पडत नाही, कारण सरावाने हळूहळू आपल्या शरीरातली लवचिकता वाढत जाते आणि असे सांध्यांमध्ये असणारे लॉक सुटतात की ज्यामुळे शरीरामध्ये कुठेच अडथळा राहत नाही आणि रक्तप्रवाह सुरळीत वाहत राहतो, ज्यामुळे सर्व शरीरातल्या पेशींना नवजीवन प्राप्त होत असतं। आता या हलासनाचा सराव आपण कसा करायचा हे जाणून घेऊयात, कारण भरपूर बिगिनर्स असतात की ज्यांना पाय उचलता येत नाही, कंबर उचलता येत नाही, तर त्यांच्यासाठी एक सोपी पद्धत नीट जाणून घ्या। आता आपल्याला कंबर उचलायला शिकायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला एक फोर्स पाहिजे ज्यामुळे आपण पायांचा आणि कमरेचा वेट उचलू शकतो। तो फोर्स आपण असा द्यायचा, 1 2 आणि 3। आता हा फोर्स देता देता आपल्याला जेव्हा समजेल की मानेवरती वजन कसं घ्यायचं तेव्हा ऑटोमॅटिकली आपल्याला असा होल्ड करता येईल, म्हणजे पटकन कमरेला पकडायचं जेव्हा कंबर एवढी वरती उचलली जाईल। इथून जेव्हा मागे जाताना कंबर अशी उचलली जाते तेव्हा जशी पकडता येते तशी पकडा। मग हळूहळू हिप्सवरती असणारे हात पाठीकडे आणायचे, अशा पद्धतीने आपण पाठीला धरायचं, पाय सरळ करायचे। सध्या इथपर्यंत जमलं तरीही चालेल। हळूहळू एक एक पाय असा खाली घ्यायचा। समोर भिंत असेल आणि भिंतीला पाय लावलेत तरी काही हरकत नाही, टेबल किंवा खुर्चीवरती आणि सोफ्यावरती पाय ठेवलेत तरीही चालेल। आणि असं हळूहळू आपण इथली फ्लेक्झिबिलिटी जेव्हा वाढेल आपल्या कमरेची तेव्हा पूर्ण हलासन करायचं। खरं तर शरीरामध्ये जे मिरॅक्युलस चेंजेस होत असतात ना ते आपल्याला अनुभवायला मिळतात ते बिगिनर स्टेजपासूनच। म्हणजे अगदी तुम्ही पाय पूर्ण मागे न घेता फक्त 90 अंशावरती म्हणजे अर्ध हलासनात जरी ठेवले तरी तुम्हाला अनुभवायला येईल की पाय कसे हळूहळू थंड पडतात आणि सगळं रक्त गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीमुळे हे पोटातल्या अवयवांच्या दिशेला आणि छातीच्या दिशेला खेचलं जातं। आणि ही आहे पहिली पायरी। इथून तुम्ही पुढे हळूहळू सराव करत जाऊ शकता। आता या हलासनामध्ये बघा, सर्व स्नायूच नाही तर स्नायू गट एकत्र येतात आणि असं आकुंचन जेव्हा या हलासनामध्ये आपल्या शरीरातल्या स्नायूंना मिळतं तेव्हा तिथे असणाऱ्या रक्तवाहिन्यासुद्धा आकुंचित होतात आणि जेव्हा ते प्रसरण पावतात म्हणजे आपण पुन्हा पूर्वस्थितीत जेव्हा येतो आणि हे आसन रिलीज करतो तेव्हा शरीरामध्ये रक्त प्रवाह हा जोमाने वाढायला लागतो आणि जी रक्ताची येरझार सुरू असते त्यामुळे शरीरामध्ये जे कुठले अडथळे असतील ते दूर होतात। आता कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर, अशी हृदयाचे आजार म्हणा किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे असणारे अधिवृक्क ग्रंथी किंवा थायरॉइड ग्रंथींचे आजार किंवा शरीरामध्ये स्टिफनेस असल्यामुळे सर्वायकल स्पॉन्डिलिसिस, बॅक पेन, लोअर बॅक पेन किंवा नी पेन असे वातविकार, या सगळ्या विकारांचं मूळ आहे ते म्हणजे रक्तामध्ये। तर रक्ताची येरझार जर चांगली असेल तर रक्तामध्ये असणारं ऑक्सिजन आणि त्यामध्ये असणारे अन्न पदार्थामधून मिळालेले घटक हे त्या पेशीपर्यंत पोचतात आणि पेशींना आयुष्य मिळत असतं। तर त्यांचं आरोग्य सुंदर ठेवण्यासाठी, चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला अशा योगासनांमधून स्ट्रेचेस देणं महत्त्वाचं असतं ज्यामध्ये रक्तवाहिन्या ताणल्या जातील। तर या आसनात तुम्ही पाहिलं की एक चांगला बेंड आपण कमरेतून आणि पाठीतून दिला होता। पोटातले आणि छातीचे स्नायू हे जवळ आले होते, आकुंचन पावले होते आणि त्यामध्ये आपण पाय जेव्हा सरळ ठेवले तेव्हा गुडघ्यांच्या मागच्या नसांना सरळ ताण मिळत होता ते टाचेपर्यंत। तर अशी ही योगासने आहेत जी आपल्या शरीराला उत्तम आरोग्य देत असतात। असंच अजून एक योगासन आपण पाहतोय, सर्वांगासन। आता नीट पहा,
हलासनाचा सराव तुम्ही करत असतानाच तुम्हाला सर्वांगासन येणार, कारण सर्वांगासन म्हणजे हलासनात पाय आपण ठेवतो त्याच्या आधीची पायरी, ज्यात पाय वरती असतात. सर्वांगासनामध्ये पूर्ण शरीराला आपण उलटं करत असतो आणि म्हणूनच ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट हे आसन असल्यामुळे शरीरातल्या अवयवांमध्ये जो रक्तप्रवाह एकाच प्रमाणे सुरू असतं ते प्रमाण बदलतं आणि जास्त प्रमाणात रक्तप्रवाह सर्व अवयवांच्या पेशींपर्यंत पोहोचत असतो. तसंच मेंदू आणि हृदयाच्या पेशींना जास्त प्रमाणात रक्ताचा प्रवाह होतो, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स रक्ताला जास्तीत जास्त खालच्या दिशेने ओढून घेत असतं. तर असा हा रक्ताचा प्रेशर अवयवांना मिळाल्यामुळे अवयवांची कार्यक्षमता वाढते, तर हृदयासाठी आणि मेंदूसाठी हे आसन खूप फायदेशीर ठरतं. आता हे आसन पूर्ण सरळ तुम्हाला करता येत नसेल तर सुरुवातीला आपण विलोम आसनाचा सराव करू शकतो. सर्वांगासनाप्रमाणेच आहे. या पद्धतीने तुम्ही कमरेला पकडून असा सराव करू शकता आणि हळूहळू पाय असे वरती नेऊ शकता. आता इथे सुद्धा पायांना जो स्ट्रेच मिळाला होता, यामुळे पायांचा मेटाफिसिस हा भाग ताणला जातो आणि हा भाग ताणला गेल्यामुळे मुलांची उंची वाढण्यासाठी सुद्धा मदत होत असते. तर अशी योगासने आपल्याला पूर्ण स्थितीपर्यंत करण्यासाठी नित्यनियमित सराव करणं महत्त्वाचं आहे. खरं तर योगासनाची जी पूर्ण स्थिती आहे त्याला कुठे अंतच नाही आहे, कारण योगासने हे अनंत आहेत आणि असेच अनंत फायदे आपल्या शरीराला मिळत असतात आणि मनाला जे स्थैर्य या आसनाच्या सरावातून मिळत असतं, त्यामुळे आपल्या शरीराला आणि मनाला उत्तम स्वास्थ्य मिळतं आणि आपल्याला याचा आनंद घेता येतो. आणि म्हणूनच सर्वांगासनाला योगासनांची जननी असं म्हटलं आहे, शीर्षासनाला योगासनांचा राजा म्हटलेलं आहे. तर अशी ही जी उपमा दिलेली आहे, म्हणजे या योगासनांना लोकांनी उच्च श्रेणी दिलेली आहे. तर हे का? कारण त्यांनी या आसनांचा आनंद घेतलेला आहे, त्यांनी या आसनांचा सराव करून याच्यातले जे फायदे शरीराला मिळतात हे अनुभवलेले आहेत. आणि किती लोकांनी औषधं न घेता त्यांच्या शरीरात जे रोग निर्माण झालेत त्याचं निवारण या 2 आसनांच्या सरावाने केलं असेल. किती लोक असतील की ज्यांनी शरीरामध्ये जे रोग उद्भवत आहेत त्यांचं प्रिव्हेन्शन म्हणून या 2 योगासनांच्या सरावाने ते आपल्या अवयवांना सुदृढ आणि निरोगी आयुष्य दिलं असेल, आपल्या अवयवांची कार्यक्षमता वाढवून त्यांना उत्तम वय दिलं असेल आणि अशा शरीराची वयोमर्यादा वाढवून आपण उत्तम निरोगी आयुष्य आणि आनंदी आयुष्य जगू शकतो. हेच फायदे आपल्या शरीराला मिळावे, हाच आनंद आपल्या सर्वांना मिळावा, यासाठी या 2 आसनांचा सराव तुम्ही नियमित करा आणि आनंदी राहा. धन्यवाद.